नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थंडी भरपूर सुरू झालेली आहे बाहेर आणि थंडीमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन खाल्लं पाहिजे, म्हणून मी आज भरपूर प्रोटीनयुक्त असा नाश्ता घेऊन आलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मुगाची डाळ 2 तास भिजत घातली होती। पाहू शकता मस्त भिजल्या गेलेली आहे। 2 तास किंवा रात्रभर भिजत घातली तरीही चालेल। डाळ मी 2 ते 3 वेळेस छान धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर इथं छोटे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे। तर बसेल एवढीच डाळ टाकायची आहे। डाळ मिक्सरला फिरवण्या अगोदर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची, अद्रक किंवा टाकू शकता। तर मी ते थोडीशी हळद टाकून आणि मीठ टाकून छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर अगदी थोडंसं पाणी टाका, जास्त पाणी टाकू नका, नाहीतर मग पातळ होईल बॅटर। अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, लागलंच तर नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता सगळं जे डाळ आहे ते मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर एवढी आपली कन्सिस्टन्सी पाहिजे, तर जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही पातळ नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। तर सगळी डाळ मी आता इथे फिरवून घेतलेली आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर काही भाज्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत। तर भरपूर भाज्या टाकायच्या आहेत आपल्याला। तर कांदा बारीक चिरून, कांद्याची पात बारीक चिरून, त्याच्यानंतर गोबी बारीक चिरून, पालक बारीक चिरून, कोथिंबीर, शिमला मिर्च बारीक चिरून आणि मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे। पूर्ण भाज्या मी बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत। तर आता सगळ्या भाज्या आपल्याला ह्या डाळीमध्ये टाकून द्यायच्या आहेत। तुम्हाला अजून काही भाज्या टाकायच्या असतील, गाजर, बीट वगैरे, पत्तागोबी टाकू शकता। तर भरपूर साऱ्या भाज्या टाका, म्हणजे छान हेल्दी असं आपली ही रेसिपी होईल। तर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत। धना पावडर अर्धा चमचा। फिरवताना जर हळद टाकली नसेल तरी ते हळद टाकून घ्या। त्याच्यानंतर चाट मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे। आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त मसाले टाकायचे नाहीत, हेल्दी असं आपल्याला हे रेसिपी बनवायची आहे। आता पूर्ण बॅटर मी मिक्स करून घेते। भाज्या पूर्ण आपल्या डाळीमध्ये मिक्स झाल्या पाहिजेत। पाहू शकताय मस्त भाज्या ह्या डाळीमध्ये मिक्स झालेल्या आहेत आणि आपली बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही। आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। मी आता इथे अगदी थोडा खायचा सोडा टाकून घेते। खायचा सोडा नसेल तर इनो टाकू शकता। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खायचा सोडा पण छान आता मिक्स झालेला आहे। आता गॅसवर इथे मी एक डोश्याचा पॅन ठेवलेला आहे किंवा तवा ठेवलेला आहे। अगदी छोटी कढई असेल तर त्याच्यामध्ये पण बनवून घेऊ शकता तुम्ही। त्याच्यावर मी तूप टाकलेलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता। त्याच्यानंतर अगदी थोडेसे तीळ टाकून घेते खालून, म्हणजे छान आपल्या प्लेट किंवा डोसाही म्हणू शकता तुम्ही, त्याला मस्त खालून तीळ लागतील आणि दिसायला छान दिसेल। आता मी वरून छान थोडंसं बॅटर टाकून घेते, अगदी थोडं टाकते, छोटे छोटेच बनवणार आहे। आता थोडंसं त्याला पसरवून घेऊयात। जाड जाडच बनवायचं आहे आपल्याला, जास्तही पातळ नाही करायचे। अगदी थोडंसं पसरवून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही याच्या वरून पण तीळ लावून घेऊ शकता। अगदी असं थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आणि आकार गोल केलेला आहे। आता वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे। गॅस स्लो ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत, खालून छान भाजलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आता पलटवून दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय खालून मस्त अशी जाळी सुटलेली आहे।
तर खूप छान असा कलर आलेला आहे, एकदम हेल्दी आहे। सकाळच्या घाईमध्ये तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता। आता दुसऱ्या साईडने पण पलटवून टाकायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे। आता मी तूप लावून घेते, तुम्ही तुपाऐवजी तेलही लावून घेऊ शकता। मुलं खाणारे आहेत म्हणून मी ते तूप लावते। मुलांच्या टिफिनलाही तुम्ही ही रेसिपी देऊ शकता। दररोज चपाती भाजी देऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता। अगदी हेल्दी आहे आणि मुलांना आवडणारी आहे। दोन्ही साईडने तूप लावून मी छान भाजून घेतलेला आहे। पाहू शकता आपलं हे मुंगलेट किंवा डोसा छान रेडी झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आता दुसरा पण बनवून घेते। आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे। खालून आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला बॅटर अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला अगदी थोडंसं पसरवत न्यायचं आहे। जास्तही पसरवू नका, अशा प्रकारे आपल्याला अगदी थोडं पसरवत न्यायचं आहे। आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। पाहू शकताय दुसराही आपला मुंगलेट किंवा डोसा रेडी झालेला आहे। याला दुसऱ्या साईडने आता पलटवून घेऊयात आणि दोन्ही साईडने तूप लावून घेऊन छान अलटून पलटून भाजून घेऊयात। पाहू शकताय दुसराही मुंगलेट आपला रेडी झालेला आहे। तर अशाच प्रकारे आता सगळे बनवून घेते मी आणि त्याच्यानंतर पाहू शकताय चटणी आणि मुंगलेट रेडी झालेले आहेत। सकाळच्या घाईमध्ये झटपट करू शकता। शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा लाल मिरच्याची चटणी, चटणी नसेल तर दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा कोणता लोणचं वगैरे असेल, अचार असेल त्याच्यासोबतही तुम्ही सर्व करू शकता। नक्की ट्राय करा, चवीला प्रतिम झाले होते, एकदम छान अशी चव येत होती आणि आपल्या शरीरासाठी पण खूप महत्त्वाचं आहे। तर नक्की ट्राय करा, खूप छान झाले होते आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। प्लीज सबस्क्राईब